नमस्कार, शुभ दुपार. सकाळ धरून कसं चाललेलं आहे. इकडं वरण केलं आहे मस्तपैकी, राईस केला आहे, चपात्या, आणि इकडं रस चाललेला आहे. इकडं मटकी सकाळीच केली, मटकी आणि चपाती सकाळी केली. आता वरण भात आणि रस. काकी आल्यात बाहेर, काम होतं ते तसंच आल्या, म्हणून मी सगळा स्वयंपाक चालला आहे. आता वाजलेले आहे 1. उन्हाचा झालेला आहे कार, आणि ज्ञानेश्वरी करते रस आमचा. होय ज्ञानेश्वरी, आंब्याचा आमरस. साखर टाक ना बाळा. टाकली ओके. चला आता व्हिडिओ बघत राहण्यास आता छान छान मस्त. आणि करायला लागते का नाही होती. माझ्या आई साहेबाची आई साहेब काय माहिती आता व्हिडिओ सांगते बोलावले कमीत कमी व्हिडिओ बरं झालं, म्हणजे आधीच आपलं वेट करून ठेवायला लागला. आता काकींना मी अचानक बोलवलं होतं, त्यांचं काम होतं म्हणून ते आल्या होत्या. आणि कसं झालं, आल्यात म्हणल्यानंतर म्हणलं थोडंसं जेवण पण केलं. त्यांना म्हणलं आलाय तर या जेवण करायला, स्वयंपाक करायला. ज्ञानेश्वरीने रस ही मस्तपैकी केलाय आता छान, आणि जेवायला घातले. आणि आमच्या जाऊबाई पण आलत्या, मग जाऊबाईंना म्हणलं तुम्ही आमरस चपाती खाऊन जा. माझी भाची ती. अयो अयो आत्या, तुमची भाची असं ना का, पण माझी जाऊ आहे ना. हो ना, केलंय आपलं साधं सोपं जेवण आहे. माझ्या भावाची मुलगी या तुला भावाची, आणि तिचं लग्न मीच जमावलं. खरं माझ्यामुळे तर ती आहे. हो आत्या. आणि माझं बाहेर सांडगं घालायचं पण चाललं, ते ठेवलंय तसंच. आता म्हणलं आता सगळे पाहुणे आले तर बसावं निवांत. अण्णाला बसवलंय बाहेर, म्हणलं बघ बाबा तिथं बस बाहेर. आता नाही उन्हात ठेवायची, बाजू उन्हात मला एक पण येत नाही. पण आता थोड्या वेळ आता घालच तर आम्ही आता एका तासाभरात ते ओके. हा इथं पण होईल ना. आता ही आहे, कूलर आहे, फॅन आहे, त्याच्यामुळे नाही काय असं साधं सोपं जेवण चाललेलं आहे माझ्या मस्तपैकी. आणि गहू पण भिजायला टाकले. चला तुम्हाला मी दाखवते पाण्यात. ओ पाय, गहू भिजायला टाकलेत, पाण्यात भिजायला घातलाय, शाबू भिजायला टाकलाय. आता उद्या चकली करायची. बटाट्याची गोणी पण आणून ठेवली बापूंनी, सगळं आणलंय या. फक्त आता करण्याचं राहिले, पण मिक्स सांडगं लागायचं होतं थोडंसं. मटकी मुगा आणि मुगाच्या डाळीचं आणि त्याच्यामुळं मग ते घालायचं चालू होतं. पण काकींचा फोन आला की म्हणलं चला आता रस थोडं करा. चपाती ह्या तर सकाळीच केल्या होत्या. सांडगं काय इरबळ आहेत घालायला त्रास. बाय सगळ्यांना.